मी अजय पांचाळ, सशिक्षित सरकारी माध्यमिक विद्यालय होळसमुद्र. आज आपण पुन्हा त्रिकोणमितीतील एक महत्त्वाचं उदाहरण सोडवणार आहोत. तो उदाहरण आहे, सिद्ध करा 1 अधिक sin a छेद cos a मायनस cos a डिवाइडेड बाय 1 प्लस sin a इक्वल टू 2 tan a. तर सुरुवातीला आपण डावी बाजू घेऊ. डावी बाजू म्हणजे इकडची आणि उजवी बाजू म्हणजे तिकडची. डावी बाजू घेऊन आपल्याला उजवी बाजू काढायची असते. तर डावी बाजू ही आहे असं गृहीत करू. तर यास बरोबर हे झालेलं आहे. तर आपल्याला cos a आणि 1 प्लस sin a चे लसावी काढायचे आहे. तर दोन्ही वेगवेगळे आहेत म्हणून याची लसावी असणार आहे cos a 1 अधिक sin a. तर लसावी घेतल्यानंतर आपण बघितलं याचा पाडा वाचलं हे येणार आहे. तर शिल्लक राहते हे, म्हणजे हे याच्यासोबत गुणाकार होणार आहे आणि जेव्हा याचा पाडा वाचते आपण हे येईल आणि शिल्लक राहणार आहे हे, म्हणजे हे याच्यासोबत गुणाकार होईल. तर आपल्याला लिहिता येते 1 अधिक sin a याच्या याला गुणाकार केले दोन्ही सारखे मग त्याचा वर्ग येणार आहे. दोघांचा गुणाकार म्हणजेच वर्ग मायनस cos गुणिले हे याच्याने याला गुणाकार केला तर cos स्क्वेअर a. आता इथं बघितलं आपल्याला तर इथं a अधिक b चा वर्गाच्या स्वरूपात आहे. a अधिक b चा वर्ग. तर त्याला मी सोडवतो 1 चा वर्ग 1 अधिक b चा वर्ग म्हणजे sin a चा वर्ग अधिक 2ab म्हणजे हे 2 लिहिलो, हे a आणि हे b. a म्हणजे 1 आहे, sin a ला गुणाकार केला असता sin a मिळणार आहे. तर ब्रॅकेट घेतो वजा हे जे cos स्क्वेअर a आहे. तर आपल्याला माहिती आहे की cos स्क्वेअर a बरोबर 1 मायनस sin स्क्वेअर a. ते मी लिहितो त्या cos स्क्वेअर a च्या ठिकाणी 1 मायनस sin स्क्वेअर a. खाली जसे ठेवतो मी cos a 1 प्लस sin a. तर इथं बघितलं 1 चा वर्ग 1 प्लस इथं आहे बघा sin a प्लस 2 sin a. मी जसं तसं लिहितो. जेव्हा हे वजा इथं अधिक आहे, वजा गुणिले अधिक वजा इथं काही नाही म्हणजे 1 ला 1 वजा गुणिले वजा अधिक नंतर sin स्क्वेअर ला sin स्क्वेअर छेद जसं तसं लिहितोय मी cos a 1 प्लस sin a. तर इथं बघितलं बघा इथं एक अधिक आहे आणि इथं एक वजा आहे. हे आणि हे दोन्ही कॅन्सल होतात. इथं sin स्क्वेअर 1 आणि हे sin स्क्वेअर 1. इथं 1 आणि इथं 1 म्हणजे एकूण 2 sin स्क्वेअर 1 इथला आणि इथला. त्यानंतर आहे प्लस 2 sin 1 छेद इथं बघा जसं तसं लिहितो मी cos a कंसात 1 अधिक sin a. तर याच्यामध्ये मी कॉमन काढतो 2 sin a आणखी 2 sin इथं पण दोन्ही ठिकाणी आहे. कॉमन काढतो 2 sin a. तर बघा 2 sin a काढला असता इथं sin चा वर्ग आहे म्हणून 1 sin चा sin 1 उरणार आहे म्हणून इथे मी आतमध्ये लिहितो sin a 2 sin a गुणिले sin a म्हणजे 2 sin स्क्वेअर a येणार आहे प्लस त्यानंतर बघा 2 sin a आहे. तिथे ऑलरेडी बाहेर काढले 2 sin a म्हणून इथे येणार आहे 1 म्हणजे याच्या याला गुणाकार केला हे येणार आहे. तर खाली मी जसं तसं लिहितो ते आहे cos a कंसात 1 अधिक sin a. तर इथं बघितलं हे आणि हे टर्म दोन्ही सारखे म्हणजे हे आणि हे कॅन्सल होऊन जाते. उरते किती 2 sin a छेद cos a. तर हे 2 ला 2 लिहितो. इथं बघितलं तर बघा sin a डिवाइडेड बाय cos a. तर आपल्याला माहिती आहे sin बाय cos म्हटलं तर ते tan असते म्हणून 2 tan a. इथं बघितलं तर बघा उजव्या बाजूला 2 tan a आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर इथं बघितलं तर आपल्याला सिद्ध होत आहे. बरोबर लिहितो मी RHS म्हणजे डावी बाजू घेऊन आपण उजवी बाजू काढलेला आहे म्हणून LHS बरोबर RHS असे सिद्ध होत आहे.